गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार समूह की ओर से गोंदिया के कटंगी गांव में महिलाओं की एक बैठक आयोजित की गई। बैठक में शामिल सैकड़ों लाड़की बहनों ने खासदार प्रफुल्ल पटेल को लाड़की बहन योजना के लिए राशि मिलने से पहले राखी बांधी। अपनी बहनों के प्यार को देखकर खासदार प्रफुल्ल पटेल ने कहा कि यह योजना अगले 5 साल तक बंद नहीं होगी। वह न केवल राखी बांधे बल्कि चुनाव में उनके साथ खड़ी रहे, ऐसा अनुरोध खासदार प्रफुल्ल पटेल ने अपनी प्रिय बहनों से किया है। सभी बहनों ने खासदार प्रफुल्ल पटेल का आभार माना। आता माझ्या बहिणी एवढा माझ्यावर प्रेम करून राहिले, ते पूर्वीपासूनच माझ्यावर प्रेम होता, पण आज त्यांनी प्रत्यक्ष एवढा राखी बांधून मला त्यांनी प्रेम प्रदर्शित केलं। आणि यामध्ये आमच्या सरकारने अजितदादांनी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे, 3 गॅसचे सिलेंडर फ्री मिळणार आहे, मुलींच्या शिक्षण फ्री होणार आहे, या सगळ्या बाबतीत महिलांच्या मनामध्ये किती प्रचंड उत्साह आणि त्यांचा प्रेम ते आज इथे दाखवून राहिले आहे। हे प्रत्यक्ष हा नजारा आहे। सर, तुमच्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आमदार देखील मागितला आहे गोंदिया विधानसभेसाठी। आता आमदार असं आहे ते आम्ही महायुतीमध्ये आहो, तिन्ही पक्ष बसून काहीतरी योग्य मार्ग काढू। बहिणींची इच्छा पूर्ण होईल का? आता असं आहे की गोंदियामध्ये तर सध्या आमच्या महायुतीचा आमदार नाही, तर त्यामुळे उद्या बसून काहीतरी मार्ग काढायचा आमची इच्छा आहे, मानस आहे। आज प्रफुल्लभाई इथे याच्यासाठी आले होते की जे आता लाडकी बहीण योजना सुरू केली, आदरणीय प्रफुल्लभाई आणि अजितदादा यांनी खूप चांगली योजना सुरू केली, कारण सर्व महिलांना एक सक्षमीकरणासाठी त्यांनी ही लाडली बहीण योजना सुरू केली। पण आज ते इथे आले आणि आम्ही राखी बांधून त्यांचा सत्कार केला आणि प्रफुल्लभाईंनी आम्हाला याच्यासाठी बोलले की बा तुम्ही सक्षमीकरण ठेवा, महिला पूर्ण समोर आल्या पाहिजे। आणि ही योजना याच्यासाठी सुरू केली की प्रत्येक महिलांनी समोर यावं आणि महिलांचं, कारण महिलांना घर चालवावं लागते आणि प्रत्येक महिलांना समोर येण्याची खूप गरज आहे, तर ते खूप लाभवाली योजना सुरू केली आहे अजितदादांनी पण आणि प्रफुल्लभाईंनी पण। खरं तर ही महाराष्ट्र सरकार आमच्या प्रफुल्लभाईंनी आणि अजितदादांनी ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा आमच्या सर्व महाराष्ट्राच्या महिलांना याचा खूप खूप फायदा होणार आहे, कारण ती राखीची भेट आहे। प्रत्येक आमचे जे नेते आहेत प्रफुल्लभाईंजी पटेल यांनी आमच्या जिल्ह्याच्या बहिणींनी आज त्यांना राखी बांधली आणि त्या राखीतून त्यांनी इतके प्रेम व्यक्त केले आणि हा आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे की आमचे भाऊ प्रफुल्लभाई पटेल यांना आम्ही रक्षाबंधनचा उत्सव इथे साजरा केला आणि मोठ्या संख्येने महिला मेळावा इथे होता। आज हजारोच्या संख्येने इथे महिला आल्या आणि त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी जे रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे ती 17 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि त्याच्यातूनच महिलांचं सक्षमीकरण होणार आहे। प्रत्येक गृहिणीला असं काहीतरी वाटते की आमच्या नावाने आम्हाला काहीतरी मिळायला हवं आणि ही योजना आमच्या महिलांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे, हे मी तुम्हाला सांगते। आणि याचा फायदा निरंतर महिलांना राहील, याचीसुद्धा आमच्या दादांचा वादा एकच वादा आणि आमच्या बहिणींनी याची पूर्ण सूचना दिली आणि सगळं खूप छान वातावरणात इतक्या पावसात इतकं भर पाऊस। आज तुम्हाला माहिती आहे की गोंदियाला आज खूप मोठा असा दिवसभर पाऊस होता आणि या पावसाचं सुद्धा इतक्या महिला इथे आनंद व्यक्त करत होत्या आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे आल्यात। खरंच मी त्यांना धन्यवाद देते या महिलांना।